पिशोर परिसरात रात्रीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झालाय। कापूस, मका आणि अद्रक ही पिकं पाण्याखाली गेल्यानं अनेक शेतकऱ्यांची पिकं जमीनदोस्त झाली आहेत। पिशोर प्रतिनिधी असलम शेख, मोहन अद्री, खोरा शेख, रफिक, बाबू शेख, शेख रऊफ, शेख शफीक आणि शेख रज्जाक या शेतकऱ्यांची मेहनत काही तासांच्या पावसात वाहून गेली। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वर्षभर घाम गाळून उभं केलेलं पीक एका रात्रीत नष्ट झालंय। सध्या शेतकरी वर्ग कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असताना या आपत्तीमुळे त्यांची आर्थिक स्थिती अधिकच डळमळीत झाली आहे। त्यामुळे तत्काळ पंचनामा करून शासनानं मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। स्थानिक प्रशासनानं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत न दिल्यास शेतकरी आणखी मोठ्या संकटात सापडतील अशी भीती व्यक्त होतीये। दिनांक 15 सप्टेंबर रोजी जामखेड परिसरात आलेल्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नारळवाडी, विठ्ठलवाडी आणि पागीरवाडी जामखेड परिसरात 3 किलोमीटर लांब व 300 फूट रुंद असा चक्रीवादळाचा फटका बसलाय। यामध्ये तब्बल 60% पिकांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। कापूस, तूर यांसह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कांद्याची शेड्स उडून पडली आहेत, तर शेतातील मोठमोठी झाडे सुद्धा पडली। या आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी तलाठी पडुळकर आणि कृषी सहाय्यक भटे यांनी पंचनामा सुरू केलाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये भगवान सूर्यभान वैद्य, अंकुश डुकरे, शकुंतला गांडुळे, नारायण फाटे, श्रीमंत फाटे, मधुकर गांडुळे, इंदुबाई गांडुळे, प्रकाश मोरे आणि दादासाहेब चिंचखेडे यांचा समावेश आहे। या चक्रीवादळामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाले असून शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी जोर धरते। प्रतिनिधी प्रल्हाद पांढरे, जामखेड। पिंपळवाडी पिराची भागात नागरिकांचे हाल, घरात शिरले पावसाचे पाणी, लाखोंचे नुकसान। प्रतिनिधी सय्यद दगडू। पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिराची गावात 14 ते 15 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल झाले। सलग मुसळधार पावसामुळे तब्बल 60 ते 70 घरात पाणी शिरले असून संसारोपयोगी साहित्य, अन्य धान्य वाहून गेले। अचानक आलेल्या या पूरसदृश्य पाण्यामुळे नागरिक हवालदिल झाले असून त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला। गावात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही सोय नसल्यानं पाणी थेट घरात शिरलंय। अनेक घरात 2 ते 3 फूट पाणी साचल्यानं लाखोंचं नुकसान झालंय। या पाण्यात साप, विंचू शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। विशेष म्हणजे वीर एकलव्य चौक परिसरातील आदिवासी समाजाच्या झोपड्या व शेडमध्ये घुसल्यानं त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। संसार उद्ध्वस्त होऊन अद्याप प्रशासनाकडे पाहणी न झाल्यानं ग्रामस्थ नाराज आहेत।